Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study Understanding Economic Development, class 10th, lesson chapter number 3, Money and Credit, part 3, Loan Activities of Banks. Let's take the story of bank further. What do the bank do with the deposit which they accepted from the public? आता आपण बँकची स्टोरी पाहूया की काय बँकेमध्ये जे लोक पैसे जमा करतात त्याचं बँक काय करते. देर इज अन इंटरेस्टिंग मेकॅनिझम ॲट वर्क हिअर. बँक कीप्स ओनली अ स्मॉल प्रोपोर्शन ऑफ दर डिपॉझिट इन कॅश विथ देमसेल्फ. आणि म्हणून बँक जे आहे, जे लोक समाजाकडून जे काही पैसे जमा होतात, इतर लोकांकडून पैसे जे बँकेमध्ये जमा होतात त्यातील काही भाग, प्रोपोर्शन म्हणजे काही भाग, ते बँक स्वतःजवळ ठेवतात. फॉर एक्झाम्पल, बँक इन इंडिया दिस डे होल्ड अबाउट 50% ऑफ देअर डिपॉझिट ॲज कॅश. भारतामध्ये आपण जर उदाहरण पाहिलं तर 15% डिपॉझिट जेवढे पैसे होतात त्यापैकी बँक जे आहे 15% आपल्याजवळ ठेवते. दिस इज केप्ट ॲज अ प्रोव्हिजन टू पे द डिपॉझिटर हू माइट कम टू विथड्रॉ मनी फ्रॉम द बँक ऑन एनी गिवन डे. आणि मग हे जे पैसे आहेत हे बँक कशासाठी ठेवते 15%? ज्यावेळेस डिपॉझिटर कदाचित येऊ शकतात पैसे काढण्यासाठी आणि मग बँक त्यांना ते पैसे देण्यासाठी स्वतःजवळ पैसे ठेवते. सिन्स ऑन एनी पर्टिक्युलर डे ओनली सम ऑफ इट्स मेनी डिपॉझिटर्स कम टू विथड्रॉ कॅश, द बँक इज एबल टू मॅनेज विथ दिस कॅश. आणि मग कोणत्याही दिवशी जे डिपॉझिटर्स आहेत, जे बँकेचे आपण म्हणूया ज्यांचं अकाउंट आहे, ज्यांनी पैसे जमा केलेले आहेत बँकेकडे, ते कॅश स्वरूपात पैसे काढण्यासाठी बँकेकडे येऊ शकतात. आणि बँक मग हे जे पैसे आहेत 15% त्यातील जी कॅश आहे ती त्यांच्या ग्राहकांना, कस्टमरला ते पैसे देऊ शकते. बँक यूज मेजर प्रोपोर्शन ऑफ द डिपॉझिट टू एक्सटेंड लोन. आणि मग जो काही जास्त भाग आहे, शिल्लक राहिलेला भाग जो आहे, कॅश जे लोकांनी जमा केलेले आहेत, त्यासाठी बँक लोकांच्या पैशांचा यूज कशासाठी करते? लोन देण्यासाठी, कर्ज देण्यासाठी. देर इज huge demand for loan for various economic activities. We shall read more about this in the following section. आणि म्हणून खूप सारे लोकांना कर्ज हवं होऊ शकतं की त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज हवं पाहिजे असतं आणि त्या कारणासाठी लोक बँकेमध्ये कर्ज काढत असतात. बँक्स मेक यूज ऑफ द डिपॉझिट टू मीट द लोन रिक्वायरमेंट फॉर द पीपल. आणि म्हणून बँक जे पैशाचा उपयोग, लोकांच्या पैशाचा उपयोग इतर लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना लोन देण्यासाठी त्या पैशाचा उपयोग करतात. इन दिस वे बँक मेडिएट बिटवीन दोज हू हॅव सरप्लस फंड, द डिपॉझिटर्स, अँड दोज हू आर इन नीड ऑफ दिस फंड, द बॉरोवर. मग बँक एक मध्यस्थाची भूमिका ही बजावत असते. ज्यांच्याकडे खूप सारे पैसे आहेत, ज्यांनी बँकेमध्ये जमा ठेवलेले आहेत, तो एक भाग, आणि ज्यांना पैशाची गरज आहे, जे बॉरोवर म्हणूया, बॉरोवर म्हणजे पैसे उसने घेणारे किंवा कर्ज स्वरूपात घेणारे, म्हणजेच पैसे जमा करणारे, हा एक घटक आहे. समाजामधील जे काही लोक आहेत त्यांनी त्यांचे अकाउंट बँकेमध्ये आहेत, जे पैसे जमा करतात त्याला डिपॉझिटर्स म्हणतात. आणि असे लोक आहेत ज्यांना पैशाची गरज आहे, जे बॉरोवर्स म्हणून आपण म्हणूया, कर्ज घेणारे लोक. बँक चार्ज हायर इंटरेस्ट रेट ऑन द लोन दॅट what they offer on deposit. The difference between what is charged from borrower and what is paid to depositor is their main source of income. आणि मग बँक काय करते की जास्तीत जास्त व्याजदर, ज्यांना लोन पाहिजे ते जास्तीत जास्त व्याज त्यांच्याकडून घेते. त्याचबरोबर जे डिपॉझिट करतात त्यांनाही बँक काय करते, त्या व्यक्तींनाही व्याजाने, त्यांचं जे काही व्याज, तुम्ही जे पैसे ठेवलेले आहेत, साधारणतः 5-5.5% व्याज आहे. 1,00,000ला 5-5,500 रुपये व्यक्तीला मिळतात जर बँकेमध्ये पैसे असतील तर त्यांनाही देते. त्याचबरोबर हाऊस लोन, होम लोन, कर्ज स्वरूपात देते, पर्सनल लोन, आणि त्याच्यावर साधारणतः 8 ते 12% व्याजदर सध्या आहेत. मग हे जो पैसा आहे, लोकांच्या डिपॉझिट करण्यातून जी रक्कम राहते, त्याचबरोबर लोकांना व्याजाने पैसे बँक लोन स्वरूपात देते आणि त्याच्यावरही व्याज बँक घेते. आणि हा जो पैसा जो राहतो बँकेकडे, तो बँक त्यांचं जे बँकेचा आपण म्हणूया सोर्स ऑफ इन्कम आहे, त्यांचं कमाईचं जे साधन आहे, तो हा इंटरेस्ट रेट आहे, जे
इतर व्यक्तींना लोन देतात आणि त्याच्यावर जे व्याज घेतात, हा व्याजाचा स्वरूपात राहिलेला जो पैसा आहे तो बँकेचा इन्कम आहे, कमाई आहे. सो व्हॉट डू यू थिंक वुड हॅपन इफ ऑल डिपॉझिटर्स वेंट आस्क फॉर देअर मनी ॲट द सेम टाईम? आता हा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल की सगळे व्यक्ती एकाच वेळेला जर पैसे आणायला गेले तर काय होईल. इथे 5 डिपॉझिटर्स दिसत आहेत, खूप साऱ्या व्यक्ती आहेत, एक स्त्री आहे, म्हातारे पुरुष आहेत, तो प्रौढ आहेत आणि पीपल मेक डिपॉझिट बँकेमध्ये आहेत. पीपल मेक विथड्रॉ अँड गेट इंटरेस्ट, पैसे काढूनही घेतात किंवा त्याचा व्याजही भरू शकतात. इकडे बॉरोवर्स आहेत, पैसे घेणारे. पीपल टेक लोन, पैसे घेतात. पीपल रिपे, दोन व्यक्ती जे आहेत ते आपण म्हणूया पैसे परतही बँकेला देतात, लोन परत करतात. अशा स्वरूपाचा आत्ता आपण ज्या काही लोन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. तर ह्या होत्या लोन ॲक्टिव्हिटी. आपण त्याच्या पुढच्या पार्टकडे मूव्ह करणार आहोत. 2 डिफरंट क्रेडिट सिच्युएशन, म्हणजे 2 वेगळ्या ज्या कर्जाच्या आपण म्हणूया सिच्युएशन्स आहेत, घटना आहेत, तर त्या कशा आहेत. क्रेडिट इथे कर्ज या अर्थाने यूज केलेला आहे. अ लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन आर डे टू डे ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व क्रेडिट इन सम फॉर्म ऑर द अदर. आणि म्हणून एक आपण म्हणूया व्यवहाराचा मोठा हिस्सा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कर्ज, ज्याला आपण म्हणूया एक प्रकार आहे ज्याच्याद्वारे आपण व्यवहार बँक हे करत असते. क्रेडिट लोन refers to an agreement in which lender supplies the borrower with money, goods or services in return for the promised future payment. म्हणजे काय आहे लोन? म्हणजे काय? लोन म्हणजे एक ॲग्रीमेंट आहे, एक करार आहे. या करारामध्ये लेंडर म्हणजे जो पैसे देणारा आहे तो काय करतो, ज्याला पैसे पाहिजेत तो आहे बॉरोवर, ज्याला कर्ज पाहिजे तो आहे बॉरोवर. त्याला ते पैशाच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात किंवा सेवेच्या स्वरूपात ते देत असतात कर्ज. आणि मग ते कर्ज का बरं देतात? कारण त्याने प्रॉमिस केलेलं असतं, जो कर्जदार आहे ज्याला कर्ज पाहिजे त्याने प्रॉमिस केलेलं आहे की तो भविष्यामध्ये त्यांना ते पेमेंट जे आहे ते करणार आहे, पैसे परत देणार आहे किंवा पैशाच्या स्वरूपात ते पैसे रिटर्न हे करणार आहे. लेट्स सी हाऊ क्रेडिट वर्क्स थ्रू द फॉलोइंग 2 एक्झाम्पल. ते 2 उदाहरणं दिलेली आहेत. चला तर मग पहिलं उदाहरण पाहूया आपण. फेस्टिवल सीझन. It is festival season 2 months from now and the shoe manufacturer Salim has received an order from large trader in town for 3,000 pair of shoes to be delivered in a month time. आता फेस्टिवल सीझन असतो, जसं दिवाळी आहे किंवा ईद आहे, ख्रिसमस आहे, अशा वेळेस जे मॅन्युफॅक्चरर असतात म्हणजे जे उत्पादक असतात, कारखाना म्हणूया, बुटांचा कारखानदार आहे सलीम नावाचा, तर त्याला ऑर्डर मिळालेली आहे एका व्यापाऱ्याकडून की 3,000 जे पेअर ऑफ शूज आहेत तुला तयार करायचे आहेत या एका महिन्याच्या कालावधीमध्ये. टू कम्प्लीट प्रोडक्शन ऑन टाईम सलीम हॅज हायर अ फ्यू मोर वर्कर फॉर स्टिचिंग अँड पेस्टिंग वर्क. आणि मग सलीमने स्टिचिंग म्हणजे शिवणकाम करण्यासाठी, पेस्टिंग म्हणजे चिटकवण्यासाठी जास्तीत जास्त कामगार जे आहेत ते जास्त घेतलेले आहेत. ही हॅज टू परचेस द रॉ मटेरियल टू मीट दिस एक्सपेन्सेस. आणि म्हणून त्याला काहीतरी कच्चा मालही खरेदी करावा लागणार आहे, एवढी मोठी ऑर्डर आहे. सलीम ऑब्टेन लोन फ्रॉम 2 सोर्सेस. म्हणून सलीमने 2 जणांकडून लोन घेतलेलं आहे. फर्स्ट ही आस्क द लेदर सप्लाय टू सप्लाय द लेदर नाव अँड प्रॉमिसेस टू पे हिम लॅटर. आता माफ करा, त्याने सांगितलेलं आहे की जो लेदर सप्लायर आहे, लेदर म्हणजे काय? चामडं जो देणारा आहे त्याला आपण म्हणूया तो जो सप्लायर आहे, देणार आहे, त्याला असं सांगितलं की तू मला लेदर अगोदर दे आणि मग मी तुला नंतर पैसे त्याचे परत नंतर देईल. आता याला पण आपण लोन म्हणूया. अगोदरच त्याने लेदर ते आहे, त्याचे जे लेदर आहे ते अगोदरच दिलेलं आहे आणि त्याला सांगितलं की तुझे पैसे जे लेदरचे आहे मी ते नंतर पे करेल. यालासुद्धा आपण क्रेडिट म्हणूया किंवा लोन म्हणूया. सेकंड, he obtained loan in cash from large trader as advance payment for 1,000 pair of shoe with promise to deliver the whole order by the end of month. दुसरं आपण लोन पाहूया की ज्या व्यापाऱ्याने जी ऑर्डर दिलेली आहे 3,000 शूजची, त्यापैकी 1,000 शूजचे जे पैसे आहेत ते अगोदर घ्यायचे आहेत त्या व्यापाऱ्याकडून आणि त्याला सांगायचं की मी बाकीचे जे राहिलेली तुझी डिलिव्हरी आहे ते मी नंतर तुला भविष्यामध्ये महिन्याच्या शेवटी तुला पे करेल. सो अशा पद्धतीने ही पण आपण म्हणूया अगोदर 100
पेअर ऑफ शूचे जे पेमेंट अगोदरच घ्यायचं आणि नंतर पूर्ण जी ऑर्डर आहे ती महिन्याच्या ज्यावेळेस संपेल महिना त्याच्या थोडंसं अगोदर पैसे हे द्यायचे आहेत. तर यालासुद्धा आपण लोन म्हणूया. ॲट द एंड ऑफ मंथ सलीम इज एबल टू डिलिव्हर द ऑर्डर, मेक अ गुड प्रॉफिट अँड रिपे द मनी दॅट ही हॅड बॉरोवेड. आणि मग महिन्याच्या शेवटी ज्यावेळेस सलीम ती ऑर्डर त्या व्यापाऱ्याला देईल त्यावेळेस त्याला खूप सारा नफा झालेला असेल आणि मग तो जो पैसे आहे तो त्या पैसे लेदर सप्लायरला पण देऊ शकेल. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चररकडून ऑर्डर घेतल्यानंतर तो ट्रेडरकडे व्यापाऱ्याकडे ते ऑर्डर दिल्यानंतर पूर्ण ऑर्डर त्याला ते पैसे पण मिळणार आहे. तर अशा प्रकारे ह्या लोनचे आपण एक उदाहरण पाहिलं. इन दिस केस सलीम ऑब्टेन क्रेडिट टू मीट द वर्किंग कॅपिटल नीड्स ऑफ प्रोडक्शन. आणि म्हणून आपण ह्या केसमध्ये असं पाहिलं की सलीमने कर्ज घेतलेलं आहे की त्याला जे दैनंदिन जीवनामध्ये किंवा त्याला रोजचं जे काही त्याला भांडवल लागणार आहे, पैसा लागणार आहे, ती बुटं तयार करण्यासाठी ती त्याने गरज ह्या कर्जाच्या स्वरूपात भागवलेली आहे. कसं? लेदर सप्लायरचं आपण उदाहरण पाहिलं, त्याने अगोदरच लेदर दिलेलं होतं किंवा 100 पेअर ऑफ शूजची जे काही पैसे आहेत ते अगोदरच त्याने घेतले होते. तर हे क्रेडिट आहे. कम्प्लीट द प्रोडक्शन ऑन टाईम अँड देअर बाय इन्क्रीज द क्रेडिट हेल्प्स हिम टू मीट द ऑनगोईंग एक्सपेन्सेस ऑफ प्रोडक्शन. आणि म्हणून त्याने जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाची त्याला मदत कशाला होईल की त्याला ते प्रोडक्शन करण्यासाठी, बूट तयार करण्यासाठी जो खर्च लागणार आहे तो त्याला भागवता आला. कम्प्लीट प्रोडक्शन ऑन टाईम अँड देअर बाय इन्क्रीज हिज अर्निंग. क्रेडिट देअर फोर प्लेज अ व्हायटल रोल अँड अ पॉझिटिव्ह रोल इन द सिच्युएशन. आणि मग त्याने जे क्रेडिट घेतलेला आहे तो प्रोडक्शन वेळेवर तयार करू शकेल. त्याचबरोबर त्याची जी काही कमाई आहे तो कमाई करू शकेल. आणि म्हणून जे कर्ज आहे ते महत्त्वाचा रोल या सिच्युएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आहे दुसरं उदाहरण आहे स्वप्नाज प्रॉब्लेम. तर ह्या स्वप्न आहेत आपल्याला दिसत आहेत या चित्रामध्ये. स्वप्ना स्मॉल फार्मर ग्रोज ग्राउंडनट ऑन हर 3 acres of land. She takes a loan from money lender to meet the expenses of cultivation and hoping that her harvest would help repay the loan. आणि मग इथे स्वप्ना काय करते, ग्राउंडनट्स जे आहेत आपण म्हणूया शेंगा, ती 3 एकरामध्ये लावते आणि नंतर मग ती मनी लेंडरकडून मनी लेंडर म्हणजे सावकार आपण म्हणूया, गावातला सावकार ज्याच्याकडे पैसे असतात तो त्याच्याकडून पैसे घेते की तिला लागवड करायची आहे, त्या लागवडीसाठी लागणारा खर्च आहे. आणि ती म्हणते की ज्यावेळेस माझ्या शेंगा ज्यावेळेस हार्वेस्ट होईल किंवा माझं ज्यावेळेस पीक येईल आणि मी ज्यावेळेस ते पीक विकेल त्यावेळेस मी तुझे त्या सावकाराचे पैसे देईल. मिडवे थ्रू द सीझन ऑफ द क्रॉप इज हिट बाय पेस्ट अँड द क्रॉप फेल्स. आणि मग काय झालं की त्या ऋतूमध्ये ते जे पीक होतं त्याला कीड लागली आणि मग जे काही क्रॉप्स होतं ते म्हणूया फेल झालं, ते जास्त प्रमाणात उत्पन्न आलं नाही. तर तो स्वप्नाज स्प्रे हर क्रॉप्स विथ expensive pesticide, it make a little difference. She is unable to repay the money lender and debt grows over the year into large amount. आणि मग स्वप्नाचं जे पीक खराब झाल्यामुळं तिने काही एक्सपेन्सिव्ह महागडे जे कीटकनाशक आहेत ते वापरलेले आहेत. परंतु स्वप्नाचं जे काही लोन आहे त्या लोनमध्ये खूप सारा फरक पडलेला आहे. ती मनी लेंडरला पैसे देऊ शकले नाही, लोन देऊ शकली नाही आणि मग तिचं जे कर्ज आहे ते त्या वर्षामध्ये खूप मोठी अमाऊंट त्याची झालेली आहे. नेक्स्ट इयर स्वप्ना टेक अ फ्रेश लोन फॉर कल्टिवेशन. इट इज अ नॉर्मल क्रॉप दिस इयर. आता पुढच्या वर्षी पुढचं फ्रेश लोन तिने घेतलेलं आहे, पुन्हा लागवड करायची आहे आणि त्या वर्षी पण तिला नॉर्मल पद्धतीने फायदा हा त्या वर्षी त्या पिकाचा फायदा झालेला आहे. बट द अर्निंग आर नॉट इनफ टू कवर द ओल्ड लोन. परंतु ती जी कमाई आहे ती पुरेशी नव्हती, ज्याने जिचे जे जुनं जे कर्ज होतं ते तिला पूर्ण देता आलं नाही. शी इज caught in debt. She has to sell a part of land to pay off the debt. आणि म्हणून तिला जे कर्जामध्ये ती पकडली गेली आणि म्हणून त्या जाळ्यात ती अडकली कर्जाच्या, तिला काही लोन पे करता आलं नाही आणि म्हणून तिने तिचे जे काही जो भाग आहे जमिनीचा तो विकलेला आहे. सो इन रुरल एरिया द मेन डिमांड ऑफ क्रेडिट इज फॉर क्रॉप प्रोडक्शन. तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कर्ज कशाला पाहिजे, तर पीक आपल्याला उत्पन्न करण्यासाठी. क्रॉप प्रोडक्शन इन्व्हॉल्व्स कन्सिडरेबल
cost of seed, fertilizer, pesticides, water, electricity, repair of equipment, etc. आणि म्हणून आपल्याला जे पीक घ्यायचं आहे त्या पिकाचा बियाणावरती येणारा खर्च, खते, कीटकनाशके, पाणी, त्याच्याबरोबर वीज, जे काही आपले साधनं आहेत ते सुद्धा, त्याची दुरुस्ती. देर इज अ मिनिमम स्ट्रेच ऑफ 3 or 4 months between the time when the farmer buy these input and when they sell the crop. आणि हा जो कालावधी आहे साधारणतः 3 ते 4 महिन्याचा कालावधी आहे, ज्याच्यामध्ये फार्मर जे आहे त्याला जे काही शेतीसाठी लागणारे अवजारं आहेत, खतं आहेत, ते घेतो आणि नंतर ते पीक बाजारामध्ये विकतो. फार्मर युजली टेक अ क्रॉप लोन ॲट द बिगिनिंग ऑफ द सीझन अँड रिपे द लोन आफ्टर हार्वेस्ट. Repayment of the loan is a crucially depend on the income from farming. त्या सीझन सुरू होण्यापूर्वी पिकाचा त्यावेळेस तो लोन घेतो आणि ज्यावेळेस पीक उत्पन्न ज्यावेळेस येईल, हार्वेस्ट होईल, त्यावेळेस तो पीक विकतो. आणि म्हणून जे लोन घेतलेलं आहे ते परत करण्याचा जो काही कालावधी आहे तो कशावरती अवलंबून आहे, त्या फार्मरला किती इन्कम झालेला आहे, त्याची कमाई किती झालेली आहे पीक विक्रीतून. इन स्वप्ना's case, the failure of the crop made the loan repayment impossible. She had to sell the part of land to repay the loan. आणि म्हणून स्वप्नाच्या केसमध्ये असं झालेलं आहे की क्रॉप तिचं फेल झालेलं आहे, पूर्ण पिकाची नासाडी ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे ती रिपेमेंट जे आहे कर्ज देऊ शकली, परत करू शकलेली नाही. आणि म्हणून तिला काही भाग जो आहे तिच्या जमिनीचा हा विकावा लागला तिचं कर्ज फेडण्यासाठी. क्रेडिट इन्स्टेड ऑफ हेल्पिंग स्वप्ना इम्प्रूव्ह हर अर्निंग लेफ्ट हर वर्स ऑफ. आणि म्हणून कर्ज जे तिने घेतलं होतं, पिकाचं उत्पन्न शेतीमधून तिला झालेलं नाही आणि त्याच्यामुळे ते कर्ज फेडण्यासाठी तिला तिचा जो भाग आहे जमिनीचा विकावा लागला. आणि म्हणून तिच्यावर कर्ज घेतल्यामुळे वाईट परिस्थिती ही आपण म्हणूया स्वप्नावरती जी काय आहे ती आपल्याला उद्भवलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ वॉट कॉमनली कॉल्ड डेट ट्रॅप. आणि याला आपण म्हणूया डेट ट्रॅप. कर्जाचा तो जाळा आहे, ती जाळ्यात ती अडकली गेली. क्रेडिट इन द केस पुशेस बॉरोवर इन टू अ सिच्युएशन फ्रॉम विच रिकव्हरी इज पेनफुल. आणि म्हणून कर्ज काही वेळा जो कर्जदार आहे, ज्याला कर्ज पाहिजे, त्या कर्जाला ज्यावेळेस तो कर्ज घेतो त्यावेळेस तो काहीतरी अशा सिच्युएशनमध्ये अडकतो की त्याला परत पैसे देता येत नाही आणि हे अतिशय विदारक आहे. In one situation, credit help increase earning, therefore the person is better off than before. In another situation, because the crop failure, credit pushes a person into debt trap. आता 2 पद्धती सिच्युएशन्स आपण पाहिलेल्या आहेत. एक शू मॅन्युफॅक्चरर्स, ज्याला आपण म्हणूया चांगला सीझन गेला, त्याचे बूट विकले गेले आणि त्यांनी जी ऑर्डर पूर्ण केलू शकले, त्याने ते नफा अर्निंग केले, त्याने नफा मिळवला. दुसऱ्याच्या पद्धतीमध्ये आपण सिच्युएशनमध्ये पाहिलं, स्वप्नाला तिला पीक हे फेल झाल्यामुळे तिची जी काही कमाई आहे ती जास्त झाली नाही आणि तिला लोन परत करता आलं नाही, बरोबर आहे. आणि म्हणून ती कर्जाच्या जाळ्यात अडकली गेली. टू रिपे हर लोन शी हॅज टू सेल अ पोर्शन ऑफ हर लँड. शी इज क्लिअरली मच वर्स ऑफ दॅन बिफोर. whether the credit would be useful or not, therefore depend on the risk in which situation and whether there is some support in case of loss. आणि म्हणून कर्ज हे अतिशय महत्त्वाचं भूमिका आपल्याला पार पाडताना इथे दिसतं. जर कर्जाचा फायदा झाला, कमाई जर झाली तर आपल्याला फायदाही होतो. जसं आपण शू मॅन्युफॅक्चरिंगच्या पाहिलं, तसंच जर कर्ज घेतलं शेतीसाठी, पीक जर चांगलं नाही आलं तर विक्रीतून आपण म्हणूया तोटा झाला, तर आपल्याला कर्जाच्या जाळ्यामध्ये आपण अडकतो आणि मग तोटा आपल्याला सहन करावा लागतो. म्हणून दोन्ही सिच्युएशन्स आहेत ज्याच्यामध्ये रिस्क ही इन्व्हॉल्व होते, धोका आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कर्ज कशासाठी घ्यायचं आहे, आपल्याला किती लॉस होईल, हे सगळं आपल्याला माहीत करून आपण कर्ज हे घेतलं जावं. अशीच एक सिच्युएशन आहे इथे. फिल इन द ब्लँक्स आणि सलीम आणि स्वप्नाचा ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.